नमस्कार, माझं नाव निशा साळवी आहे. मी कळव्याला राहते. आज तुम्हाला मी ॲलोस्टीमबद्दल माहिती देणार आहे. हा ॲलोस्टीम काय आहे? हा मल्टीपर्पज जेल आहे. हा ब्रश करण्यासाठी, हाताला भाजलं असेल, कापलं असेल, दातांमधून हिरड्यांमधून रक्त निघत असेल, हा सगळ्या गोष्टींवरती उपयोगी जेल आहे. आणि हा चेहऱ्याला पण लावून तुम्ही चेहरा सुंदर करू शकता. ह्या जेलमध्ये तुम्ही बघाल तर ॲलोव्हेरा आणि मँगोस्टीमचा वापर केला आहे. हा टोटली आयुर्वेदिक जेल आहे. ह्याच्यामध्ये काही केमिकल नाही आहे किंवा साईड इफेक्ट काही होणार नाही. हे तुम्हाला लहान मुलांना पण तुम्ही जर द्याल तर पुढे चालून त्यांचे दातं किडणार नाही आणि दातं हिरडे त्यांचे मजबूत राहतील. पहिली गोष्ट तुम्हाला दातांना लावायचं आहे. एक 5 मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्याने चूळ भरायची. कारण ह्याच्यामध्ये फायदा असा आहे का जे हिरड्यातून जे रक्त निघते आणि दातदुखी होते, लहान मुलांना कीड होते किंवा मोठ्यांना पण दातांना कीड असते. दातांचं दुखणं हे खूप त्रासदायक असते. कारण माझी पूर्ण रूट कॅनल आणि ट्रीटमेंट भरपूर वेळा झालेली आहे. त्यामुळे मला दातांबद्दल खूप माहिती आहे. आणि ह्याचा यूज केल्यामुळे आज माझे दात दुखत नाही. कारण थंडीमध्ये माझे दात खूप दुखायचे. आणि याचा नियमित वापर केल्याने काय होणार आहे, दातांना दुखणार नाही आहेत, हिरड्यातून रक्त येणार नाही, तोंडाचा वास येणार नाही. आणि एक गोष्ट काय, मला पहिले माउथ अल्सरचा खूप प्रॉब्लेम असायचा. सारखं तोंडामध्ये ना सारखे हे यायचे, तोंड यायचं मला सारखं जिभेला वगैरे, सारखं मला त्रास व्हायचा. जास्त तिखट जेवता यायचं नाही आणि खूप त्रास व्हायचा. तर त्यावेळेला मी हे रेनाटोस नोवा पण यूज केलं आहे. हे पण रोज मी घेते आणि ॲलोस्टीम यूज करते. ॲलोस्टीमने काय होतं ना, चूळ भरल्याने एकदम ते थंडावा पण देते आणि जे काय तोंडाचे आपले विकार आहेत त्यांना दूर करते. ह्याच्याने दात पण दुखणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय, याच्यामध्ये चेहऱ्याला तुम्ही लावलात, चेहऱ्याला लावा गुलाबजलमध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये मिक्स करून लावा. याच्याने काय होणार, तुमच्या चेहऱ्याच्या खाली जे काळे डाग असतील किंवा जे वांग आलेलं असतं, जे काळे डाग आलेले असतात किंवा सूर्यकिरणामुळे जे सनडार्क आलेलं असतं, तर ते सुद्धा ह्याच्याने क्लिअर होतं. लावून 10-15 मिनटं चेहऱ्यावर मसाज करायचं स्लोली हळूहळू आणि त्याच्यानंतर एक 15 मिनटानंतर त्याला धुवून टाकायचं. तर जास्त चेहऱ्यावर काळेपणा असेल तर तुम्ही त्याला हळदीमध्ये मिक्स करून, हळद पण त्यात मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. जेणेकरून तुम्हाला पार्लरमध्ये सारखं जायची गरज लागणार नाही आणि चेहरा तुमचा खूप सुंदर आणि फ्रेश दिसेल. थँक्यू. रॉकिंग रेनाटस.